माननीय नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला अनुसरून आज सगळे कार्यक्रम मी कॅन्सल रद्द केले होते, परंतु पंचगंगा आरती भक्त मंडळाची पंचगंगा नदीची आरती आणि जे घरचेच कार्यक्रम जे रोज गोरगरिबांना त्या ठिकाणी अनुदान केले जातं आणि या ठिकाणी पंचगंगा नदीची भावनात्मक या ठिकाणी जशी गंगेला आहे तशी आरती या ठिकाणी घाटावर रोज होत असते। त्यामुळे या दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाले। आता मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कुंभार, सुधाकर भांडेकरी, तंबूशे या सगळ्यांनी या ठिकाणी काही अपेक्षा व्यक्त केल्या, परंतु गेली अनेक वर्ष मी आरतीचा साक्षीदार आहे। अगदी 2-4 माणसं असल्यापासून राजाभाऊ कुंभार पूर्वीपासून करत आहेत आणि आज या आरतीला अतिशय मूर्त स्वरूप आले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर जशी गंगेची आरती आहे तशी कोल्हापूरच्या पंचगंगेच्या आरतीची पण सगळीकडे चर्चा आहे आणि मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत। त्याचबरोबरीनं शासनाचं आणि कोल्हापूर महापालिकेचं देखील नियोजन आहे की रोज पंचगंगेची या ठिकाणी गंगेसारखी आरती व्हावी, परंतु वेगळी न करता हे जे आरती मंडळ आहे त्यांच्याशी त्यांनी सहकार्य करून हीच आरती त्यांनी गंगेच्या आरतीसारखी मोठी केली पाहिजे। दुसरी गोष्ट आहे, आज आपण पाहिलं असेल की पूर्वी 6 नंतर या ठिकाणी महिला असतील किंवा माणसं असतील येत नव्हती, परंतु आज रात्रीचं रात्र असून दे दिवस असून दे अतिशय सुरक्षितपणे या ठिकाणी घाटावर लोक येतात। म्हणजे ही स्थिती सुधारली आहे आणि भविष्यात देखील पंचगंगा घाटाचं सुशोभीकरण असेल, त्यांचं संवर्धन असेल। त्याचबरोबरीनं आता जवळच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मोठी गार्डन या ठिकाणी ऑक्सिजन पार्क झालेला आहे। भविष्यात या घाटाचं सुशोभीकरण असेल, त्यानंतर वेगवेगळे या ठिकाणी उपक्रम असेल हे मोठ्या प्रमाणात झाला। राजाभाऊंनी मागणी केली ती अतिशय योग्य आहे। आमचं तरी म्हणणं आहे की कोल्हापुरात म्हणजे पंचगंगा घाटाच्या पलीकडून म्हणजे अगदी आपला प्रयागचा संगम आहे त्या ठिकाणाहून बावड्यापर्यंत वॉकिंग ट्रॅक व्हायला पाहिजे। म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना जिथे शक्य आहे वॉकिंग ट्रॅक आणि सायकलिंग ट्रॅक लोकांच्या आरोग्यासाठी अतिशय सुंदर होईल। त्याचबरोबरीने जल वाहतूक 24 तास आपली नदी ही वाहते असते, त्यामुळे या ठिकाणी जल वाहतूक चालू करता येईल आजूबाजूच्या खेड्यांसाठी। यासाठी देखील शासनाचं धोरण आहे, त्याप्रमाणे प्रयत्नशील राहिले पाहिजे। त्याचबरोबरीने मागे देखील आपण आराखडा दिला होता, 24 तास नदीला पाणी आहे, त्यामुळे जुन्या पुलावरचं सुशोभीकरणाबरोबरच हे पाणी जर वरती लिफ्ट केलंय, वरनं जो धबधबा गेला त्याच्यावर लाईटिंग केलं जुन्या पुलावरनं, तर एक कायमस्वरूपी हे देखील आकर्षणाचं केंद्र होईल। त्यामुळे पर्यटनदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या पंचगंगा घाट आणि पंचगंगा नदीचं जे संवर्धन आहे तो मोठ्या प्रमाणात व्हावं यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहात। त्याबरोबर आम्ही देखील राहू आणि येणाऱ्या आता आपल्या पंचगंगा नदीच्या उत्सवाला देखील मी या प्रगट दिनाच्या उत्सवाला मी शुभेच्छा देतो आणि त्यासाठी क्षीरसागर साहेब असतील किंवा इतर कोणाकडून पण जी लागेल ती मदत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो।